जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आत्ता मगाशी टी व्हीवरती काही पुढारी मंडळी अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले. वास्तविक पाहता मी माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंदळकर, LCP पुणे ग्रामीण या ठिकाणी महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार विविध कारवाई आहे, नार्कोटिक आहे, समजा एक्साईज आहे, कस्टम आहे, दारूबंदी आहे, त्याकरता विविध खाती वेगवेगळी सेपरेट निर्माण केली गेलेली आहेत. परंतु कुठेही कोणतंही झालं, जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि लग्नापासून त्या मुहूर्तापर्यंत त्या पोलिसालाच टार्गेट केलं जातं. पोलिसच सॉफ्ट टार्गेट केला जातो, कारण त्याला विचारायचा अधिकार त्या ठिकाणी नाही असं वाटतंय. कारण सेवानिवृत्ताच्या माध्यमातून मी या ठिकाणी पुणे, फुगेवाडी आणि हडपसर या ठिकाणी जवळजवळ 20च्या वर विषारी दारूचं प्राशन केल्यामुळं या ठिकाणी लोक मयत झालेले आहेत. त्यांना मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परंतु मित्रांनो, तुम्ही काय विचार करत नाही? जे आता पुढारी, बारामतीचा पुढारी, इथला पुढारी शायनिंग करतो, या ठिकाणी जनतेच्या भावनाशी खेळायचा प्रयत्न करून पोलिसाला टार्गेट करतो. तुम्ही त्या दारूसाठी ज्या ठिकाणी मिथेनॉल किंवा विषारी पदार्थ त्या वानखेड्यानं अटक करायची, आमका 8 लोक ताब्यात घेतले, कारवाई अनेक सगळं उद्ध्वस्त केलं, हे ठीक आहे. परंतु दारूबंदीसाठी रोहित पवार साहेब काय खाता आहे का त्यासाठी शासनाचं? महाराष्ट्र शासनानं दारूबंदी विभाग केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी काढलेला आहे. दारूबंदी खात्याचे अधिकारी कर्मचारी काय गवत उपटतं काय? पोलिसाला विचारतो, अरे इथं रोज बंदोबस्त करावा लागतो तुझ्यासारख्या पुढाऱ्याचा. मोर्चे, आंदोलना, लग्नापासून मुहूर्तापर्यंत मयत, मर्डर, महिलावर अत्याचार, आरोपिता हे न्यायचे, आरोपी सांभाळायचे, आरोपी कोर्टात न्यायचे, बंदोबस्त करायचे. 24 तास तो बिचारा या ठिकाणी कुटुंबापासून बाहेर राहिल्यासारखा राहतो आणि आपली नोकरी बजावतो. आणि असं असताना दारूबंदीच्या खात्याचं नाव तरी तू घेतलं का रे? का घेतलं नाही लोकांनी, पुढाऱ्यांनी किंवा पत्रकारांनी सुद्धा? या ठिकाणी दारूबंदी खाते संपूर्ण जबाबदार आहे. पिंपरी चिंचवड असो, हडपसर असो, त्या प्रभारी अधिकाऱ्याला या ठिकाणी तुम्ही टार्गेट करता. त्या पोलिसांना, पोलिसाचं 100 पैकी एखादं काम त्या दारूचं असेल, त्याला दिसलं तर कारवाई करेल. पण त्या ठिकाणी गांजा, अपूचं रस आहे, नार्कोटिक खाता आहे, या ठिकाणी तुमचं दारूबंदी खाता आहे तर दारूचं बघितलं पाहिजे. या ठिकाणी त्या पिंपरी चिंचवड, फुगेवाडी, हडपसर, पुण्याला जे दारूबंदीचे अधिकारी आहेत त्याला आरोपी करा. पोलिसाचा काय संबंध आहे त्यामध्ये? पोलिसाचं तुम्ही म्हणणार त्या ठिकाणी पोलिसाचं काम आहे का सगळं तेच? त्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे, भावनेच्या भरात कुठल्या तरी अधिकाऱ्याला बळीचा बकरा करायचा प्रयत्न करू नका. कर्मचारी, बीट अंमलदार, काही कारण नाही त्यांचा. त्यासाठी सेपरेट खाता आहे दारूबंदी विभाग. त्या दारूबंदी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याला सस्पेंड करा आणि ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी करा, असं सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता, पुणे जिल्हा अध्यक्ष आणि एक कडवा शिवसैनिक या त्यांना रास्त मागणी आहे. मी आता मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहे. किती कामं पोलिसांनीच केली पाहिजे? बाकीची खाती काही गवत उपडायला ठेवलेले आहेत का? काय करायला ठेवले आहेत? एवढंच माझी या ठिकाणी विनंती आहे. कारण नसताना काहीतरी जनतेचा रोष किंवा विरोधकाला काय आमकं करायचं म्हणून कारवाई करू नका. हा दारूबंदी विभागाचा प्रश्न आहे, पोलीस खात्याचा नाही, पोलीस आयुक्ताचा नाही, असं माझं रास्त या ठिकाणी म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.